स्तोत्रसंहिता 146 ओवी 110. आपण यहोवा देवाने निर्माण केलेल्या निर्मितीला नाही तर जो निर्मात्या यहोवा देव यालाच भजूया. हालेलुया. हे माझ्या जीवा, तू यहोवा देवाचे स्तवन कर. मी जिवंत आहे तोपर्यंत यहोवा देवालाच भजीन. मी आहे तोपर्यंत मी माझ्या यहोवा देवाला स्तुती स्तवने गाईन. जे अधिपती आहेत त्यांच्यावर भाव ठेवू नका. ज्यांच्या ठाई काही तारण नाही अशा त्या मनुष्य संतानावर भाव ठेवू नका, असे यहोवा देव म्हणतो. जे आपले अधिपती आहेत त्यांचा यहोवा देव श्वास काढून घेतो. त्या मनुष्य संतानावर विश्वास ठेवू नका. त्यांच्यापासून आपले तारण होणार नाही. ते आपल्या मातीत परत जातात. त्याच दिवशी त्यांचे संकल्प नष्ट होतात, कारण ते त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर जिवंत नसतात. म्हणून यहोवा देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. ज्यांच्या सहाय्याला याकोबाचा देव यहोवा आहे व ज्याची आशा यहोवा आपला देव याच्यावरच आहे ते सुखी आहेत. यहोवा देवानेच आकाश व पृथ्वी निर्माण केली. त्याने समुद्र व त्यातले सर्व निर्माण केले. तो सदा सत्य राखतो व जे जातलेले आहेत त्यांचा तो न्याय करतो. जे भुकेले आहेत त्यांना तो अन्न देतो. यहोवा देव जे बंदिवानात आहेत त्यांना मोकळे करतो. यहोवा देव आंधळ्याचे डोळे उघडतो. यहोवा देव चिंतेने व गरिबीमुळे वाकून गेलेल्यांना उभे करतो. यहोवा देव जे न्यायी आहेत त्यांच्यावर प्रीती करतो. यहोवा देव जे दुसऱ्या देशात उपरी आहेत त्यांचे रक्षण करतो. तो अनाथाला आणि विधवेला आधार देतो, परंतु तो दुष्टाचा व पाप्यांचा मार्ग उलटापालटा करतो. यहोवा देव म्हणतो, मी सर्व काळ राज्य करेन. हे सियोना, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करेल. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त आजच्या घडीला आपल्याबरोबर आहे. मलाकी 4 ओवी 5-6. सैन्याचा यहोवा देव म्हणतो, मी येण्याअगोदर पृथ्वीवर तापमान वाढेल. सध्या पृथ्वीवर तापमान 55 डिग्री सेल्सिअस असते. दुष्कर्म करणाऱ्यांना यहोवा देव जाळून दसकट बनवील. यहोवा देव पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येणार आहे. तो दिवस मोठा व भयंकर दिवस असेल. त्यापूर्वी मी तुमच्याकडे एलिया भविष्यवाद्याला पाठवीन आणि तो बापाचे हृदय मुलाकडे आणि मुलाचे हृदय बापाकडे फिरवेल. नाहीतर कदाचित यहोवा देव येईल, त्यावेळेला यहोवा देवाच्या नावाची स्तुती आराधना करणारे सापडले नाहीत तर पृथ्वीला यहोवा देव शापाने हाणेल, असे अभिवचन यहोवा देवाने दिलेले आहे. तर आपण हालेलुया म्हणून जसे पवित्र आत्मे त्याची स्तुती करतात तसे आपण सर्वजण करूया, म्हणजे आपणावर शाप येणार नाही. जकर्यात 14 ओवी 9. आणि यहोवा सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवसात यहोवा एकच आणि त्याचे नाव एकच होईल, असे वचन यहोवा देवाने जकर्या भविष्यवाद्याच्या मुखातून दिले आहे. तर आपण त्याच्या वचनाप्रमाणे एकच यहोवा देवाला येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने भजूया. संतांची स्तुती आराधना केल्यास ती मूर्तिपूजा होईल. हालेलुया. आमेन. श्री अँथनी जॉन परेरा, यहोवा देवाचा सेवक, परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.